अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोहारा ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे 34,59,000 रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे। नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरपंच आणि सचिवांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लोहारा ग्रामपंचायतीत निधी अपहरणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे। 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून कागदोपत्री विकास कामे दाखल करत सुमारे 34,59,000 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाळापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गंगाधर गुंडेकर यांच्या फिर्यादीवरून उरळ पोलीस ठाण्यात सरपंच प्रवीण प्रल्हाद मोरे आणि तत्कालीन सचिव गजेंद्र बाळापुरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार ग्रामपंचायत निधीचा गैरवापर करून कागदोपत्री विकास कामे दाखवत लाखो रुपये हडपल्याचा आरोप माजी उपसरपंच हिम्मतराव तायडे यांनी केला होता। या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत अपहार सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। दरम्यान गुन्हा दाखल होण्याची चाहूल लागताच सरपंच आणि सचिव गाव सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। तसेच पोलिसांनी लोहारा ग्रामपंचायत कार्यालयाची झडती घेत कार्यालय सील केले असून पुढील तपास उरळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज कांबळे करत आहेत। माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी आदेशित केल्याप्रमाणे आम्ही काल लोहारा ग्रामपंचायतच्या संदर्भात उरळ पोलीस स्टेशन येथे एफ दाखल केलाय। त्या अनुषंगाने इथे पंचनामा करण्यासाठी आज मीटिंग आणि पोलीस अधिकारी वगैरे आले।